जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जुलै आणि आज आहे तिरंगा दिवस। याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे की आपला जो तिरंगा आहे त्याचे डिझायनर कोण होते। डिझायनर जे होते ते होते पिंगाली वैकय्या, हे भारताच्या तिरंग्याचे डिझायनर होते। ह्याच्यापूर्वी 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ध्वज त्यांनी फडकवण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर 22 जुलै 1947 ला भारताची जी राष्ट्रध्वज समिती होती, राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते। यांच्या अध्यक्षतेखाली भारताला घटना समितीने 1947 रोजी म्हणजे 22 जुलै 1947 रोजी या भारतीय तिरंग्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली, अधिकृत मान्यता मिळाली। माझ्या पाठीमागे जे 3 रंग आहेत त्या ठिकाणी भारतीय ध्वजमध्ये ते रंग आहेत। सगळा वरचा जो पट्टा आहे तो केसरी पट्टा आहे, तो शौर्य आणि त्याग याचा त्या ठिकाणी तो दर्शवतो। त्यानंतर पांढरा पट्टा आहे, तो मधला पट्टा आहे तो सत्य आणि शांतता आणि शुद्धता। या पांढऱ्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी अशोक चक्र आहे। यामध्ये त्या अशोक चक्रामध्ये किती आहेत हे जर उत्तर तुम्ही त्यामध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आणि जो शेवटचा जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आहे। हा जो हिरवा रंग आहे तो देशाची समृद्धी आणि विश्वास या ठिकाणी दर्शवतो। व्हिडिओ आवडल्यास त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद।